बाबू घेतो घेतो अगदी भल्या पहाटे 3 वाजता अमरनाथ गुफेच्या दिशेनं चढायला सुरुवात केली. भव्य बर्फाच्या ग्लेशियरचं पहिलं दर्शन या ठिकाणी झालं. उंच उंच डोंगराच्या मधून वाहणारं खळखळ पाणी आणि भक्तांची लागलेली रांग, 2 भव्य डोंगराच्या मध्ये वाहणाऱ्या खळखळ वाहणारे धबधबे. हा बघा धबधबा खळखळ आवाज करत डोंगर रांगामधून चालणारी भक्ताची रांग पुढे पुढे सरकत होती. कुठे निसर्गाचं प्रेमळ स्वरूप तर कुठे निसर्गाचा रुद्रावतार समोर दिसत होता. छाती दडपून टाकणारे उंच उंच डोंगर आणि त्यामध्येही मार्गदर्शन करणारे आणि धीर देणारे भारतीय जवान. अमरनाथ गुफेचं पहिलं दर्शन होतं ते या ठिकाणून. परंतु ढगाने कोणी धार्मिक दृष्टीनं बघा किंवा कोणी वैज्ञानिक दृष्टीनं बघा, परंतु अमरनाथ गुफा हा एक अद्भुत चमत्कार आहे. दोन्ही बाजूला उंच असलेले भव्य पहाड भोलेच्या भक्ताचं स्वागत करत आहेत असं वाटतं. हे आहेत घोडापडाव. थकून भागून आलेले अश्व या ठिकाणी आराम करतात आणि पुन्हा परत येणाऱ्या भक्ताची वाट बघतात. अमरनाथ गुफेजवळ थांबण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकाच दिवशी 14 किलोमीटर जाऊन परत यावं लागतं. बालटाल या ठिकाणी मार्ग खडतर आहे पण अलौकिक अनुभूती देणारा आहे. घोड्यावरून आलेल्या भक्तांना या ठिकाणी उतरावं लागतं, कारण या घोड्यापडावरच अश्व आराम करतात. पुढे जाण्यास त्यांना बंदी आहे. या ठिकाणून साधारणतः 1.5 किलोमीटर अमरनाथ गुफा. एकदाच पोहोचलो बाबा अमरनाथ गुफेच्या जवळ. अतिशय अवघड आहे, इतका अवघड आहे केदारनाथ पेक्षा फार अवघड आहे. चला शेवटी आलो. आता तुम्हाला इथून मी अमरनाथ केव दाखवतो. समोरच आहे, अगदी अमरनाथ केवच्या जवळ आलेलो आहे. सकाळी सकाळी बालट्याला खूप पाऊस सुरू होता. पावसामध्येच निघालो, पण अमरनाथ बर्फानी बाबाची कृपा, पाऊस थांबला म्हणून अतिशय चांगला प्रवास झाला. जय बाबा बर्फानी, भूखे को अन्न प्यासे को पाणी. आजीची फार इच्छा होती. आजी आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या आमच्या शेनगाव तालुक्यातल्या तळणी या गावच्या. त्यांचं नाव आहे गंगूबाई, बरोबर आहे, कोरडे. त्यांची फार इच्छा होती अमरनाथ या ठिकाणी बर्फानी बाबाच्या दर्शनाची. साधारणतः 3 वाजता आम्ही निघलो. तेव्हापासून आता 8:45 या ठिकाणी पोहोचलो. माग जी दिसते ती आहे बाबा बर्फानी अमरनाथ गुफा. आता अमरनाथ गुफेत दर्शन करायला आम्ही सर्वजण जाणार आहोत, पण अतिशय अवघड आहे एवढं मात्र नक्की. वर बघता येत नाही तेवढ्याला मोठाला डोंगर आहेत. ढगाळ वातावरण निवळल्यामुळे दूरूनच अमरनाथ गुफेचं दर्शन झालं. मागे दिसते बघा अमरनाथ गुफा, आणि हा अमरनाथ गुफेच्या समोरचा ग्लेशियर. सकाळी 3 वाजता बालटालून निघालो आणि आता पोहोचलो आहो अमरनाथ गुफेच्या अगदी जवळ. माग आपल्याला दिसते ती आहे अमरनाथ गुफा, आणि याच गुफेमध्ये बर्फानी बाबाचं शिवलिंग तयार होते. आणि दरवर्षी याच दिवसामध्ये आणि मोठं बर्फाचं शिवलिंग तयार होते, आणि म्हणून त्याला बाबा बर्फानी असं म्हटलं जातं. या ठिकाणी दर्शनाला येण्यासाठी बालटालून इथपर्यंत आपल्याला घोड्यानं, पालखीनं किंवा पैदल असं यावं लागतं. साधारणतः 14 किलोमीटरचा प्रवास आहे आणि अतिशय चढाचा रस्ता आहे, अतिशय अवघड रस्ता आहे. या रस्त्यानं आज आम्ही आलो. सकाळी निघालो तेव्हा त्या ठिकाणी पाऊस चालू होता. उघडल्यामुळे आमचा प्रवास सुकर झाला. अतिशय बघण्यासारखं ठिकाण आहे, पण कठीण तपश्चर्या केल्याशिवाय महादेव भेटत नाहीत म्हणतात, ते अगदी खरं आहे. महादेवाची तपश्चर्या केल्याशिवाय ते पावन होत नाहीत असं म्हणतात.
त्याचा अनुभव नक्की आला आहे का नाही आजी? हो किती अवघड आहे, नाही लय अवघड आहे. तरी आजीची इच्छा होती म्हणून आजी या ठिकाणापर्यंत आल्या. तर आता बघा आपल्याला अमरनाथ बाबाच्या गुहेचं दर्शन, आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी. बाकीचं आता तुम्हाला इथली माहिती मी नंतर सांगतो. अतिशय बघण्यासारखं ठिकाण आहे, पण अतिशय कठीण चढाई आहे आणि अतिशय दुर्गम अशा ठिकाणी हे अमरनाथ केळ आहे. पण तरी यापर्यंत अनेक भक्त संपूर्ण भारतभरातून कठीण वाटचाल करून या ठिकाणी दर्शनासाठी येतात, हे श्रद्धेने येतात. जय भोले बाबा की, अमरनाथ भगवान की जय, बर्फानी बाबा की. हरि के भजन बिन अकेला रहेगा, इससे आगे भजन ही है साथी। हरि के भजन बिन अकेला रहेगा, प्रेम ही दो दिन का मेला रहेगा, कायम जग में झमेला रहेगा, प्रेम ही दो दिन का मेला रहेगा, कायम जग का. चला आले भक्त दर्शन करून आता. 13,000 फूट उंचीवर असलेलं अमरनाथ देवस्थान आणि दिसणारे पहाड वर्षभर बर्फाच्छादित असतात. यात्रेचा काळ वगळता या ठिकाणी कोणालाही येण्यास परवानगी नसते आणि याच पहाडाच्या मधोमध असलेली ही गुफा ही नैसर्गिक गुफा आहे आणि याला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज दर्शनासाठी आलो आणि या माध्यमातून आपल्यालासुद्धा दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. हे बघा ग्लेशियर, असे प्रचंड ग्लेशियर आपल्याला जागोजागी या ठिकाणी आढळतात आणि वर्षभर तर या परिसरात संपूर्ण बर्फानं वेढलेलं, बर्फ साचलेलं असतं. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आता निघूया आपण या रस्त्यानं परतीच्या प्रवासाला.